श्री स्वामी समर्थ. मंदिरात गेल्यानंतर आपण सर्वजण श्रद्धेने देवाचं दर्शन घेत असतो. पण जेव्हा आपण सर्वजण श्रद्धेने मंदिरात जातो तेव्हा मंदिरात दर्शन घेण्याची देखील एक शास्त्रोक्त पद्धत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंदिरात गेल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या पूजेसेवेची पूर्ण फळ आपल्याला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार करण्याची पद्धत. देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. दोन्ही हात जोडून, अंगठा छातीला टेकून आणि मस्तक थोडे झुकून नम्र भावानेच नमस्कार करावा. यामुळे आपल्यातील अहंकाराचा नाश होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा घालतो, तर त्याचेही काही नियम असतात. अनेकांना सवय असते की देवाला एकच प्रदक्षिणा घालून निघून जायचं, पण शास्त्रानुसार देवाला किमान 3 प्रदक्षिणा घालणं शुभ मानलं जातं. किंवा प्रदक्षिणा घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी आणि देवाचं नामस्मरण करतच तुम्ही प्रदक्षिणा घालावी. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेशभूषा आणि शिष्टाचार. देव किंवा गुरु यांना वंदन करताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल असेल तर तो काढून पूर्ण आदराने नतमस्तक व्हायचंय. मंदिरात साधे आणि सात्विक कपडे घालणे केव्हाही उत्तमच असतं. आता चौथी गोष्ट म्हणजे नारळ आणि फळ अर्पण करण्याची पद्धत. आता नारळ देवापुढे आपण फोडताना बरेच जण असं करतात की उलटा नारळ पकडून फोडतात. तर उलटा कसा म्हणजे शेंडे आपल्याकडे करतात आणि पुढचा भाग आहे तो पुढे करतात. तर देवापुढे नारळ वाढवताना नेहमी त्याची शेंडी म्हणजे जो वरचा भाग असतो तो देवाच्याच दिशेला असावा. देवाच्याच दिशेने शेंडी ठेवायची आहे आणि मग नारळ फोडायचा आहे. आणि देवाला फळ अर्पण करताना फळाचे जे देठ आहेत ते देवाकडे असावे असं मानले जातं की यामुळे फळातील सात्विक ऊर्जा देवाकडून आपल्याकडे प्रवाहित होते. आता दर्शनानंतर काय करायचं आहे, तर दर्शन घेऊन झाल्यावर लगेच मंदिराबाहेर पडायचं नाही आहे. मंदिराच्या ओसरीवर किंवा शांत ठिकाणी थोडा वेळ बसायचं आहे. यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये स्थिरावते आणि आपलं मनही सकारात्मक होतं. तर या गोष्टी करत असताना मनामध्ये भक्ती महत्त्वाची आहे, पण जेव्हा आपण ती योग्य नियमांनी करतो तेव्हा त्याचे समाधान अधिक जास्त आपल्याला मिळतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.